जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कृष्णा नदी उपसा बंदी विरोधात भिलवडी शेतकऱ्यांचा एल्गार. हजारो शेतकरी रस्त्यावर, व्यवहार कडकडीत बंद. नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज. कृष्णा नदीतील शेतीसाठी लागू करण्यात आलेल्या उपसाबंदी आदेशाविरोधात आज पलूस तालुक्यातील भिलवडीसह परिसरातील शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरला. हजारो शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढत उपसाबंदी तात्काळ शिथिल करण्याची जोरदार मागणी केली. विशेष म्हणजे या आंदोलनाला व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त पाठिंबा दिल्यानं संपूर्ण परिसरात शेतकरी व्यापारी ऐक्याचं चित्र पाहायला मिळालं. रद्द करा रद्द करा पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, रद्द करा. पाणी आमच्या हक्काचं, रद्द करा. दक्षिण भाग विकास सोसायटी येथून सुरू झालेला हा भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा मारुती मंदिर कट्टा येथे येऊन संपन्न झाला. मोर्चामध्ये भिलवडी, माळवाडी, अंकलखोप तसेच परिसरातील अनेक गावांतील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. उपसाबंदीमुळे खरीप हंगाम धोक्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी शासन आणि पाटबंधारे विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्यानं पिकांना पाणी देण्यासाठी नदीतील उपसा अत्यावश्यक असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. या आंदोलनाला भिलवडी, माळवाडी आणि अंकलखोप येथील व्यापारी वर्गानेही ठोस पाठिंबा दिला. आंदोलनाच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनी सकाळी 10 वाजेपर्यंत आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले. त्यामुळे परिसरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. मोर्चाच्या शेवटी शेतकरी प्रतिनिधींनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी शाखा अभियंता राहुल यरडोनी यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की उपसाबंदी त्वरित शिथिल न केल्यास भविष्यात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. कृष्णा नदी उपसा बंदी विरोधातील या आंदोलनामुळे शासन काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आज भिलवडी परिसरातील शेतकऱ्यांच्यावर या उपसाबंदीमुळे शेतीतलं पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे आणि त्या अवस्थेत शेतकऱ्यांना संपवण्याचा जे शासनाचा धोरण आहे आणि त्या धोरणाचा एक भाग म्हणून आज आमच्या परिसरातील शेतकऱ्याला फास लावून घेण्याची वेळ आलेली आहे. तरी शासनाने शिथिलता करावी उपसाबंदीत आणि शेतकऱ्यांना जीवन जगण्याची संधी द्यावी एवढीच मी शासनाला विनंती करतो. जून 2026 मध्ये जूनच्या 4 तारखेपासूनच शासनाने उपसाबंदी आणली. खरं तर जून महिना हा नदीवरील आवर्तनातून सिंचनातून पिके करण्याचा आहे. आपल्या भागामध्ये जून मध्ये पाऊसच पडत नाही. असं असताना सुद्धा जून मध्ये उपसाबंदी करण्याचं अतिशय चुकीचं काम पाटबंधारे विभागानं केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पिकं धोक्यात आलेली आहेत. एवढ्यावरच न थांबता ह्या गलतान कारभाराचा कळस म्हणजे प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडून पूर्ण प्रदूषित पाणी झालेलं आहे. पिण्याचा प्रश्न सुद्धा मोठा उद्भवलेला आहे. असं असताना आता शेतात असलेली पिकं धोक्यात आहेत आणि म्हणून भिलवडीतील आणि कृष्णाकाठच्या तमाम शेतकऱ्यांनी सरकारला इशारा देण्यासाठी या प्रतिकात्मक जो फास लावण्याचा कासरा आहे त्यासह आंदोलन केलेलं आहे. आणि मी सरकारला इशारा देतो, जर उपसाबंदी लवकर नाही पाठीमागे घेतली तर शेतकऱ्यांच्यावर ही पिकं ती बघण्यापेक्षा फास लावण्याची वेळ येईल. त्यामुळे उपसाबंदी शिथिल करा आणि टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना दिलासा द्या, इतकीच मी त्यांना मागणी करतो.